महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांबद्दलचं माझं जे मनोगत आहे ते थोडक्यामध्ये व्यक्त करतो. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्याग आहे, जे समर्पण आहे, ते संपूर्ण देशासाठीच नव्हे तर जगासाठी एक आदर्शवत असा त्यांचा त्याग आणि समर्पण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी जे कार्य केलेलं आहे, जे समाज समतावादी विचारधारेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे, जे कार्य केलेलं आहे, ते अतिशय वाखाणण्याजोगं असं कार्य आहे. बाबासाहेबांना अभिवादन करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष या देशातील संपूर्ण बहुजन, वंचित, शोषित, पीडित या संपूर्ण समाजासाठी बाबासाहेबांचा जो संघर्ष आहे तो अतिशय विलोभनीय असा संघर्ष त्यांनी केलेला आहे. त्यांच्या एकूणच जीवनामध्ये जे 7 नोव्हेंबर 1900 साली जेव्हा त्यांचा पहिला शाळेमध्ये प्रवेश झाला आणि शाळेमध्ये प्रवेश झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1907च्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा त्या काळामध्ये भायखळ्याला खूप मोठ्या प्रमाणात सत्कार केळुसकर गुरुजींनी केला होता. बाबासाहेबांचा सत्कार झाल्यानंतर पुढे बाबासाहेबांना विलायताला जाण्यासाठी संधी मिळाली. 1923ला बाबासाहेब आंबेडकर विलायताला जातात आणि उच्च शिक्षण घेतात. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी एवढं 8 वर्षाचं जे मोठ्या कालखंडाचं जे शिक्षण आहे ते केवळ 2 ते 2.5 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी परिपूर्ण करून या देशाला नव्हे तर जगाला दाखवून दिलेले आहे की विद्वान माणसाची जी काही भावना असते, विद्वान माणसाची जी काही कृती असते ती महत्वपूर्ण असते, ही बाबासाहेबांनी दाखवून दिलेली आहे. आणि म्हणून एका शोषित वंचित घटकातले बाबासाहेब या देशाचे घटनातज्ञ बनतात. तर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष इथल्या व्यवस्थेविरुद्ध होता, इथल्या हिंदू धर्म संस्कृतीच्या विरोधात होता. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाज संस्कृती या ठिकाणी निर्माण करायचं काम बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना समता विमुख समाज निर्मिती निर्माण करण्यासाठी त्यांचं जे योगदान आहे ते योगदान अतिशय महत्वपूर्ण ठरतं. बाबासाहेब आंबेडकरांचा एकूणच संघर्ष हा इथल्या वर्णव्यवस्थेविरोधात तर होताच होता, त्याशिवाय इथल्या संपूर्ण बहुजन वर्गाच्या उत्थानासाठी सुद्धा बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन खर्च केलेलं आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेब जर या देशामध्ये श्रीमंतच होण्याचं जर दृष्टीने त्यांनी काम केलं असतं तर जगामधल्या सगळ्यात श्रीमंत बाबासाहेब आंबेडकर झाले असते. परंतु बाबासाहेबांनी तसं न करता इथल्या शोषित, वंचित, पीडित आणि बहुजन वर्गासाठी जो त्याग आणि समर्पण केलेला आहे तो त्याग आणि समर्पणाची भूमिका बाबासाहेबांची अतिशय महत्वपूर्ण ठरते आहे. म्हणजेच त्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून संघर्ष केलेला आहे. म्हणजे 14 तळ सत्याग्रह असेल तर केवळ पाण्यासाठी म्हणून नव्हे तर माणसाच्या माणुसकीसाठी लढणारे बाबासाहेब हे अतिशय कृतिशील एक नेतृत्व ठरतं, हे आपल्या देशाच्या लोकांना माहीत असायला हवं. त्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांनी जो काळेराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह केला, त्या मंदिरामध्ये जाण्याची बाबासाहेबांची म्हणजे मुळात धोरण असं होतं की मला त्या मंदिराचं पायरी चढणे हे अभिप्रेत नाहीये, तर माणसामधली समानता जी आहे ही समानता मला त्या इथल्या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. म्हणजे असं त्यानंतर बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह केले. त्यामध्ये प्रामुख्यानं हे 2 सत्याग्रह महत्वपूर्ण ठरले. त्याशिवाय देखील त्यांनी भूमिहीनाचा सत्याग्रह केला. त्याचबरोबर कोकणामध्ये असणाऱ्या जे काही शेतकऱ्यांसाठीचा जर संघर्ष केला, शेतकऱ्यांना आणि जे काही शेतकरी लोक आहेत त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या त्यांच्या पिकांना, त्यांच्या मालांना योग्य भाव भेटावा, त्यांची जमीन जो कसेल त्याची जमीन, या भूमिकेत सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो सत्याग्रह आहे, तो त्याग आहे, तो म्हणजे संपूर्ण समाजासाठी, म्हणजे विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, बहुजन समाजातले प्रत्येक व्यक्ती असेल, या सगळ्यांसाठी बाबासाहेबांचा जो काही संघर्ष होता तो अतिशय अतुलनीय संघर्ष बाबासाहेबांचा होता. त्यासोबतच 14 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेब आंबेडकरांनी जी धर्मांतरांची घोषणा केली होती, कारण इथल्या वर्णव्यवस्थेमध्ये जो पिछला वर्ग आहे, जो बहुजन वर्ग आहे, त्या वर्गाला माणसासारखी माणुसकी मिळत नसल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी हा मनामध्ये प्रण घेतला
की मला माझ्या समाजासाठी काही ना काही करता आलं पाहिजे, कारण माझा समाज हा तळागाळामध्ये विखरलेला आहे. आणि सिडनी कॉलेजचं उदाहरण बाबासाहेब हे देतात, की मी एवढा विद्वान असताना देखील तिथला जो कर्मचारी आहे, जो शिपाई आहे, तो सुद्धा माझ्यासारख्या बॅरिस्टरला अतिशय दुरून फाईल फेकतो. ही जी काही बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामधली ही दुर्भिक्षिता जी आहे, ती ठेचून काढण्यासाठी किंवा ती नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी ठरवलं, की मी एवढा विद्वान बॅरिस्टर, एवढे पदव्या मी घेऊन आलो असताना देखील माझ्यासाठी माझ्या असा तिरस्कार करतात, तर माझ्या बहुजन समाजाचा कसा होत असेल, तर हे त्यांनी लक्षात घेऊन बाबासाहेबांनी इथल्या समाज व्यवस्थेला एका वेगळ्या मूल्यावरती, एका वेगळ्या पातळीवरती आणून ठेवण्याचं काम केलं, ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून. म्हणून 26 नोव्हेंबर 1949ला जे पहिलं बाबासाहेबांनी भाषण केलं, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची जी संकल्पना मांडली, ती लोकशाहीची संकल्पना अतिशय मूल्यात्मक होती. आणि कारण लोकांसाठी चालवलेली शासन पद्धती जी आहे, ती मला निर्माण करायची होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानाच्या माध्यमातून 395 कलमांच्या माध्यमातून, 12 परिशिष्टच्या माध्यमातून जे कार्य केलेले आहे, ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मूल्यगामी आहे. आणि त्याच बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून इथला समाज हा आज गुण्यागोविंदाने नांदतो आहे. ही बाबासाहेबांची संकल्पना मुळातच वाखाणण्याजोगी होती, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची सुद्धा चिकित्सा मोठ्या प्रमाणात केलेली आहे. कारण इथला जो धर्म आहे, जो धर्म माणसातली माणुसकी जपणूक करत नाही, तो धर्म मला नको आहे. म्हणून 14 ऑक्टोबर 1935 ते 56 पर्यंत जवळपास 21 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष, जो त्याग, ज्या धर्माचा, ज्या समाजाचा त्यांनी अभ्यास केला, त्या अभ्यासातून बाबासाहेबांना असं दिसलं, की मला हा जो इतर जे धर्म आहेत, त्या धर्मांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचा कल हा केवळ बौद्ध धर्माकडे का वळतो? कारण बौद्ध धर्मामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि बौद्ध धम्म हा असा धम्म आहे, त्यामध्ये प्रज्ञा आहे, करुणा आहे आणि शील आहे. चारित्र्यवान माणसं निर्माण करण्यासंबंधी सुद्धा बाबासाहेबांचं धोरणात्मक तत्वज्ञान जे आहे, ते अतिशय मूलगामी होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या देशातले घटनातज्ञ तर ठरतात, त्याशिवाय सामाजिक अभिसरणाचे ते फार महत्वाचे एक धुरंधर नेतृत्व ठरतात. म्हणून बाबासाहेबांना या निमित्तानं त्यांच्या एकूणच कार्याचा गौरव म्हणून बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने सामाजिक समतोल राखण्यासाठी या देशाच्या एकूणच सामाजिक संदर्भात सुद्धा बाबासाहेब आंबेडकर फार मौलिक काम करतात, काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच संपूर्ण देशवासियांनी त्यांना अभिवादन करणं हे नितांत गरजेचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा समतामूलक समाज निर्मितीचा जो धोरण होतं, ते देखील आज तितक्याच प्रमाणात, फार मोठ्या प्रमाणात आज आपल्याला दिसतं आहे. बाबासाहेबांना सगळ्या समाजाला एकोप्यानं जगण्याचं जे अधिष्ठान दिलेलं आहे, ते देखील अतिशय मौलिक आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी बाबासाहेबांना माझ्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या संपूर्ण समाजाला सुद्धा अभिवादन करण्याचं आवाहन करतो.